शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे कोपरगावकरांना आमदार आशुतोष काळे यांनी दिलेले वचन पूर्ण केले आहे। त्यामुळे कोपरगावकरांचे नियमित व स्वच्छ पाणी हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असून त्यानिमित्ताने कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी साठा मंजूर असताना देखील साठवण क्षमता नसल्यामुळे पुरेसा पाणी साठा होत नाही। त्यासाठी आवश्यक असलेल्या 5 नंबर साठवण तलावासाठी त्यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे। मात्र निवडून येताच आमदार आशुतोष काळे यांनी याच 5 नंबर साठवण तलावाला आपले ड्रीम प्रोजेक्ट करून केलेल्या अथक पाठपुराव्याची फलनिष्पत्ती पूर्णत्वाकडे जात असून लवकरच 5 नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार असल्याची कोपरगाव नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे। यामुळे महिला वर्गात आनंद निर्माण झाला असून महिलांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून आमदार आशुतोष दादा काळे यांचे आभार मानले आहे। पहिले सुरुवातीला आम्हाला 8 दिवसाला पाणी असून महिन्याला पाणी होतं। आम्ही खड्ड्यातून म्हणजे अक्षरशः 5-4चं पाणी कधी टायमिंग पाण्यावर नव्हतं। पण दादाने त्यावेळेस सांगितलं की महिलांना मी डोक्यावरचा हांडा खाली आणेल, तर तो शब्द दादाने खरा करून दाखवला। आम्ही हांड्याने पाणी भरत होतो, लांबून लांबून खड्ड्यातून पाणी उपसून भरत होतो। पण आजच्या परिस्थितीला 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून पाणी येऊनही आत्ता जर दादांचं ते काम झालेलं आहे, दादांनी तो शब्द पूर्ण केला आहे। दादांनी एक विनंती आहे, असंच काम आमचं पूर्ण करा। आम्हाला पाण्याविषयी सर्व समस्या दादांनी सोडवल्या आहेत। कार्यक्रम आहे, आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहे, तुम्ही या। दादा ने जो काम करे वो सही होना हमारी इच्छा है। और यहाँ से आगे दादा जो बोल रहे हंडा सिर पे लेने का जो बोले सिर पे का हंडा नीचे उतारेंगे, वो सही काम हो रहा। सब काम दादा के अच्छे हो रहे, हम दादा के आभारी है। दादा जो बोल रहे वो सही कर रहे। हम वहाँ तालाब में वो जो हो रहा वहाँ हम सब आने वाले हैं। शुक्रिया। खूप आनंदाची बाब आहे। पाण्याचा प्रश्न कोपरगावला खूप मोठा होता आणि आमच्या स्लम एरियातून आम्हाला खूप पाण्याचा त्रास होत होता। पाण्याच्या टाक्यांमध्ये घाण साचणं, घाण पाणी पिणं। आता देवाची किंवा दादांची आम्ही उपकार मानतो की आम्हाला स्वच्छ पाणी मिळेल अशी अपेक्षा करतो आणि डोक्यावरचे हांडे कमी होतील किंवा पाण्यासाठी जी वाट पाहावी लागत होती ती लागणार नाही। स्वच्छता राहील, आरोग्य चांगलं राहील आणि दादांचे फार उपकार आहे। दादांनी चांगलं काम केलंय आणि पाण्याचा प्रश्न लवकर सुटला ही आनंदाची बाब आहे। आम्हाला सर्वांना आनंद होतो। या पूर्ण माझ्या महिलांकडून, मैत्रिणींकडून मी दादांचे उपकार मानते आणि लवकर आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं अशी अपेक्षा करते आणि 15 तारखेचा पूजनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा आणि आम्ही सर्वजण उपस्थित राहू असं सांगते। प्रथम दादांचं अभिनंदन। जे दादांनी आश्वासन दिलं कोपरगाव 5 नंबर तळ्यांचं ते दादांनी पूर्ण केलं आणि आपल्या कोपरगावला 5 नंबर तळ बांधून त्यांनी पाण्याचं आता जलपूजन आहे 15 तारखेला आणि हे श्रेय चैतालीताई, पुष्पाताई काळे आणि मोठा दादा सगळ्यांनाही जाते, कारण की त्यांनी शब्द दिला तो पूर्ण केला आणि दादांनी काम केल्याबद्दल सगळ्या महिलांचं आनंदमय वातावरण आहे का आपल्या आता आपल्याला दिवसाआड पाणी येईल आणि सगळ्यांना हे झाले त्याचं। आपल्याला जर आपल्या घरी 2 दिवस पाहुणे यायचे असले तर आपण 2 हांडे वाढवा भरतो, तसं आपल्याला इथून मागच व्हायला पाहिजे होते। ते काही काम झाले नाही, पण दादांनी जे शब्द दिला त्याच्यासाठी आंदोलनं केले, त्या आंदोलनातही आम्ही सहभागी होतो आणि इथून पुढे माझ्या दादांच्याच मागे आम्ही म्हणजे सगळे राहणार, कारण दादाने आश्वासन दिलं तर ते पूर्णच केलं ना तळ्याचं काम। त्यामुळं आम्ही दादाच्या आश्वासनाला आम्हाला आनंद आहे आणि ते आम्ही त्यांच्या मागं आहे। आणि आता 5 नंबर तळ्याचं जलपूजन आहे, त्या जलपूजनात सगळ्या महिला आणि छोटे छोटे घरं, रूम आहेत झोपडपट्टीमध्ये, त्या झोपडपट्टीमधलं रूम महिन्याचं पाणी साठवायचं, ड्रमने पाणी साठवायचं। पाहुणे जर आले तर बसायला जागा नाही, झोपायला मुलांना जागा नाही। किती सगळ्यांनी हे घेतलं, त्याचं कष्ट घेतले आणि पाणी इकडं जा आणायला तिकडं जा, पाणी हांड्यात पाणी आणायचं किंवा टँकर विकत घ्यायचे। किती लोकांनी त्याचं हे केलं आणि आज रोजी दादांनी जे काम केलं त्या कामाचं दादाला खूप श्रेय जातं आणि दादांनी जे आंदोलन केलं त्याचं त्यांनी आपल्याला काहीतरी करून दाखवलं, म्हणजे 100% दादांनी आश्वासन दिलं तसं काम पूर्ण केलं। येत्या रविवारी 15 सप्टेंबर रोजी
कोपरगावकरांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण म्हणजेच की येसगाव येथील 5 नंबर तलावाचे काम पूर्ण झाले. आणि आम्हाला इतका आनंद होत आहे की आता आम्ही खूप म्हणजे पाण्याचा त्रास काढून हंड्यावर डोके वाहून खूप आम्ही म्हणजे खूप त्रास काढला आणि तो आता डोक्यावरचं वजन कमी झालं आहे खूप आमचं. आणि तर आता 4 दिवसाऐवजी 1 दिवसाआड पाणी व्हावं आम्हाला अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आशा आहे आम्हाला की होईलच पाणी असं. 12 पाण्याबद्दल आम्ही सगळ्यांचे खूप आभार मानतो. पुष्पाताई काळे, आशुतोष दादा काळे परिवारांचे खूप मनापासून आणि कोपरगावकरांच्या सर्व भगिनीतर्फे आशुतोष दादा काळे यांचे खूप खूप आभारी आहे.